एलओसी पार करून पाकिस्तानला गेलेल्या सुनीता जामगडेची चौकशी एनआयए आणि लष्कराचे अधिकारी करणार आहेत। एलओसी ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेची चौकशी एनआयए लष्कर अधिकारी करणार आहेत। नागपूरच्या सुनीता जामगडेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली। सुनीता जामगडे पोलिसांना चौकशीत सहकार्य करत नसल्याची सुद्धा माहिती मिळाली। तर 2 तासात एलओसी ओलांडण्यासाठी कुणाचं सहकार्य याची सुद्धा यावेळी चौकशी केली जाणार आहे। 14 मे रोजी सुनीता जामगडेनं 2 तासात पाकिस्तान सीमा ओलांडली। पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेची चौकशी होणार आहे। एनआयए आणि लष्कर अधिकारी या संदर्भात आता चौकशी करणार आहेत। चौकशीमध्ये नेमकी काय हाती माहिती लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सुनीता जामगडेंना पोलिसांना चौकशीत सहकार्य करत नसल्याची माहिती मिळाली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी उपराजधानी नागपूरमधून आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडलेत। जितेंद्र, महत्त्वाची आणि मोठी घडामोड आहे। सुनीता जामगडेची आता एनआयए चौकशी करणार आहे, काय सविस्तर माहिती आहे? कारण जसं माहित आहे की आपल्याला 14 मे रोजी सुनीता जामगडे ही कारगिलमधून एलओसी ओलांडून पाकिस्तानमध्ये गेली होती। ती काही तेथील व्यक्तींच्या लोकांशी संपर्कात असल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सने भारतीय सुरक्षा यंत्रणांवर तिला सुपूर्द केलं। त्यानंतर तिची चौकशी सुरू आहे। आता तिला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याकडनं न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मात्र ज्या प्रकारे एलओसी ओलांडून पाकिस्तानात सुनीता गेली होती तर त्या प्रकारे कोणाची तरी तिला मदत असल्याचा शंका जी आहे, जी संशय आहे तो सुरक्षा यंत्रणांना आहे। आणि या संदर्भात आता नागपूर पोलिसांनी तिची चौकशी पूर्ण केलेली आहे, एटीएसने देखील केलेली आहे। मात्र आता राष्ट्रीय तपास यंत्रणा देखील तिच्या चौकशीसाठी येणार असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर कारगिल पोलिसही तिची चौकशी करणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे नेमकी यामध्ये काही हेरगिरी झालेली आहे का, ती कुणाच्या संपर्कात होती आणि तेथील व्यक्ती जे सुनीताच्या संपर्कात होते ते तेथील साधारण व्यक्ती होते की ते कुठले हँडलर्स होते याची देखील चौकशी करायची आहे। त्यामुळे आता राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयए देखील आता सुनीताची चौकशी करणार असल्याची माहिती मिळते आणि प्रोडक्शन वॉरंटवर तिला तुरुंगातून बाहेर काढले जाईल आणि त्यानंतर तिची चौकशी करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। करण, नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।